सर्व बालमित्रांचं माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी विषयामधील पाठ क्रमांक 17वा दुखणं बोटवर या पाठाखालील स्वाध्याय आज आपण पूर्ण करूया. बालमित्रांनो, या पाठाखालील प्रत्येक प्रश्नाचं काळजीपूर्वक उत्तर तुम्ही लिहिणार आहात. चला तर मग आपण स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. यामधील पहिला प्रश्न आहे, लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले? उत्तर, एकदा कडक गूळ बत्त्याने ठेचताना बत्त्याचा एक घाव चुकून लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटावर पडला. लेखिकेला दुखापत झाली. घाव बसल्यावर वेदना होताच लेखिकेने ते बोट तोंडात घातले. नंतर ठसठसणाऱ्या बोटाला मलम लावले. ते गरम पाण्याने शेकले. बोट फुगल्यावर त्यावर तेल मालिश केले. यामधील प्रश्न दुसरा आहे, ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे? उत्तर, लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटावर मलम लावले, पण ते कामासाठी मुळीच वळले नाही. लेखिकेने दुर्लक्ष केल्याने बोटाला राग आला असणार. ते बोट माने माणसासारखे ताटले. त्याचा ताटा कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकले, तर त्याने मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला. ते रागाने फुगून हुप्प होऊन बसले. शेवटी टम्म झालेल्या बोटावर मालिश करून सुद्धा ते टससे मस झाले नाही. अशा प्रकारे लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन केले आहे. यामधील तिसरा प्रश्न आहे, बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला? उत्तर, डॉक्टरांनी लेखिकेच्या दुखऱ्या बोटाला स्ट्रॅपिंग करून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे त्या अवस्थेत कामावर न जाता लेखिकेला रजा टाकून घरी बसावे लागले. उजवा हात जायबंदी झाल्यामुळे डाव्या हाताने विंचरणे, पकडणे, ढवळणे, शिवणे, लिहिणे ही कामे जमत नव्हती. अशा प्रकारे बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर परिणाम झाला. बालमित्रांनो, प्रश्न दुसरा आहे, का ते लिहा. यामधील पहिला प्रश्न, लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ का आली? किंवा लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ आली? उत्तर, दुखऱ्या बोटावर 3 महिने झालेला खर्च, गेलेला वेळ व वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ आली. प्रश्न दुसरा आहे, लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली. उत्तर, लेखिकेने दुखऱ्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले, पण बोट बरे होईना. शेवटी लेखिकेच्या भाच्याने हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड असा उपदेश केल्यामुळे लेखिका डॉक्टरांकडे जायला तयार झाली. प्रश्न तिसरा आहे, दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला. उत्तर, दवाखान्यात गेल्यावर कुणाचा पाय प्लास्टर मध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात ही भयानक दृश्ये लेखिकेने पाहिल्यामुळे लेखिकेच्या पोटात गोळा आला. चौथा प्रश्न, दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली. उत्तर, डॉक्टरने लेखिकेच्या दुखऱ्या बोटावर स्टॅपिंग केले. त्या प्रकारात आजूबाजूची बोटे ताणून बांधून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे जड झालेल्या हाताने व खर्च झाल्याने पर्स हलकी झाल्यामुळे लेखिका दवाखान्यातून
जड अंतकरणाने घरी परतली. 5वा प्रश्न, लेखिकेला आता बोटाचे महत्व समजले आहे. उत्तर, बोट जायबंदी झाल्यामुळे लेखिका कुणाच्या नावाने बोटे मोडू शकत नाही. कितीही राग आला तरी घट्ट मूठ वळवू शकत नाही. लेखिकेला प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकल्यामुळे आता बोटाचे महत्व समजले आहे. प्रश्न 3रा, तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही काय कराल? उत्तर, प्रथम शाळेतला फर्स्ट एड बॉक्स, याला प्रथमोपचार पेटी म्हणतात मराठीमध्ये, मागून तात्पुरता इलाज करीन. जखम धुवून मलम लावून बँडेज करीन. त्याच्या मनाला धीर देईन. सहकार्य करून त्याला मित्रांच्या साहाय्याने डॉक्टरांकडे नेईन. शिक्षकांना व पालकांना कळवीन. प्रश्न 4, पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा. उत्तर, बत्त्याचा घाव बोटावर वर्मी बसला. वेदना सहन न होऊन बोट तोंडात घातले. इतरांचे टोमणे व वायफळ चर्चा. ठसठसणे कमी व्हावे म्हणून मलम लावले. गरम पाण्याने शेकले. तेल मॉलिश केले. भाच्याच्या उपदेशाने डॉक्टराकडे गेल्या. डॉक्टरने स्टॅपिंग करून हात गळ्यात अडकवला. डाव्या हाताने काम करता येईना. स्टॅपिंग निघाल्यावरही गोळ्या घेणे सुरूच. बोटांचे व्यायाम सुरू. कामावर हजर. या पद्धतीने प्रत्येक घटना अतिशय क्रमवार या ठिकाणी दिलेलं आहे. काळजीपूर्वक वहीमध्ये लिहा. प्रश्न 5वा, दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून 10-12 ओळी लिहा. उत्तर, मुला, तुला खूप दुखतंय का? ठसठसतंय ना खूप? हो, मी तुझं दुखापत झालेलं बोटच बोलते आहे. दार लावताना तू किती घाईने आपटलंस, त्यामुळे मी फटीत चिमटलो. किती निष्काळजीपणा तुझा. बर, आता ते जाऊ दे. तू आता मला बर्फाने शेक दे. त्यावर मलम लाव. नी बँडेजने मला बांध. थोडी ठसठस कमी होईल. पण हो, संध्याकाळी डॉक्टरकडे जा. त्यांना दाखव. ते औषध देतील. माझ्यावर मलमपट्टी करतील. गोळ्या नियमित घे. बघ, मी लवकर बरे होईन. मग याच बोटाने तू वहीतली. अतिशय सुंदर अशी कल्पना करून या ठिकाणी मजकूर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही देखील काळजीपूर्वक लिहून घ्या. प्रश्न 6वा, तुम्हाला ठेच लागून जखम झाली तर काय कराल ते लिहा. उत्तर, रक्त आले असेल तर जखम रुमालाने घट्ट बांधीन. बालमित्रांनो, पुढील जो काय शब्दांशी खेळूया हा जो भाग आहे तो आपण पूर्ण करूया. यामधील पहिला प्रश्न आहे, पुढील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा. वहिनी, समानार्थी शब्द आहे भाऊजय. ललाट, कपाळ. नवल, आश्चर्य. आघात, घाव. हात, कर. कथा, कहाणी. त्रास, हैराण. तोरा, ताठा. सकाळ, प्रभात. यामधील दुसरा प्रश्न आहे, पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. गरम, गार किंवा थंड. घट्ट, सैल. उजवा, डावा.
दुर्लक्ष, लक्ष. प्रश्न तिसरा आहे, वाक्यात उपयोग करा. यामधील पहिला आहे वायफळ चर्चा. चाळ कमिटीचे लोक मुद्दा सोडून वायफळ चर्चा करीत बसले. दुसरा आहे ठसठसणे. काल मला ठेस लागली पण अंगठा अजून ठसठसतो आहे किंवा ठसठसतो इथपर्यंत थांबलं तरी चालेल. बाळबोध. स्वाचे अक्षर अगदी बाळबोध आहे. जड अंतकरण. आई वडिलांनी जड अंतकरणाने नीलूला सासरी धाडले किंवा पाठवून दिले. यामधील पाचवा आहे बट्ट्याबोळ. सततच्या तुफान पावसामुळे शेतातल्या रोपांचा बट्ट्याबोळ झाला. हत्तीच्या पावलाने येणे. सुनंदाचा अंगातला ताप हत्तीच्या पावलाने आला. मुंगीच्या पावलाने जाणे. राजूचा आजार मुंगीच्या पावलाने गेला. जायबंदी. कारगिलच्या लढाईत अनेक सैनिक जायबंदी झाले. प्रश्न चौथा आहे, हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड. यासारखे यमक जुळून पुढील वाक्य लिहा. त्याचा खिसा गरम, महिना अखेरी झाला नरम. दुसरा आहे, मोडेन पण वाकणार नाही, ऐट कधी झाकणार नाही. तिसरा आहे, बोटभर दुखणं, हातभर कणणं. चौथा आहे, मनावरचा उतरला ताण, नाही होणार हैराण. प्रश्न पाचवा पहा. हाडबीड यासारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा. उत्तर, हात पाय, पाठ पोट, केश बीस, डोळे बिळे. प्रश्न सहावा, गप्प, फुप्प, टम्म यासारखी जोडाक्षरे लिहा. उत्तर, नक्की, अक्की, गच्च, गट्टी, चिट्टी, गुड्डी, अण्णा, अण्णा, गप्प, ढिम्म, ठिय्या, किल्ला, वा, ईश. प्रश्न सातवा आहे, आकृती दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. या ठिकाणी पहा, मध्यभागी गोळा हा शब्द दिलेला आहे, शेवटी ळा आहे. असे आपण शब्द लिहिणार आहोत तर त्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी ळा येणार आहे. तोळा, मोळा, सोळा, घोटाळा, मोकळा, भोपळा, ढोकळा, गोपाळा या पद्धतीने शेवटी ळा येणारे शब्द आपण लिहिणार आहोत. या ठिकाणी पहा, मध्यभागी मात्र दिलेला आहे, शेवटी त्र येणारे शब्द आपण लिहूया. पत्र, पात्र, सत्र, मित्र. आता शेवटी ता येणारे शब्द लिहू आपण. पत्ता, लत्ता, सत्ता, भत्ता. या ठिकाणी पहा, पळ म्हणजे शेवटी ळ येणारे, पळ, छळ, मळ, फळ, कळ. या ठिकाणी मध्ये गर्दी दिलेला आहे. सर्दी, वर्दी, जर्दी, दर्दी. साडी म्हणजे शेवटी डी येणारे, माडी, गाडी, काडी, खाडी. या पद्धतीने हे शब्द तुम्ही काळजीपूर्वक लिहिणार आहात. बालमित्रांनो, पुढील प्रश्न आहे, बोट याप्रमाणे हात व पोट यावर आधारित वाक्य प्रचार व म्हणी लिहा. प्रथमतः आपण हातावर लिहूया. हात कपाळाला लावणे, हात देणे, हात दाखवणे, हातावर तुरी देणे.
या पद्धतीने पोटावर आधारित आपण वाक्यप्रचार व म्हणी लिहूया. पोटात गोळा येणे, पोटात शिरणे, पोटसूळ उठणे, पोटात घेणे. प्रश्न 9 आहे. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. पुढील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. उत्तर: हातोडा, हातकंकण, हातकडी, हस्तक्षेप, हस्तकला, हातमोजे, हस्तरेषा, हस्ताक्षर, हातखंडा, हस्तलिखित, हस्तांदोलन, हस्तगत. पुढील प्रश्न आहे. पाठातील बोट या शब्दासाठी आलेले विशेषणे पुढील आकृतीत लिहा. या ठिकाणी आकृतीमध्ये दिलेला आहे बोट. बोटासाठी विशेषण आहे टम्म, ठसठसणारे, उजवे, एकच. पुढील प्रश्न पहा. हत्तीच्या पावलाने येणे, मुंगीच्या पावलाने जाणे यासारख्या म्हणी शोधा. उत्तर: आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. 2. आगीतून आला, फुफाट्यात पडला. तिसरा आहे इकडे आड, तिकडे विहीर. प्रश्न 11 आहे. पुढील क्रियापदे सकर्मक की आकर्मक ते ओळखा व रिकाम्या जागेत लिहा. यामधील पहिला आहे आई भाकरी करते, सकर्मक आहे. दुसरा गणेश रस्त्यात पडला, अकर्मक आहे. तिसरा उद्या दिवाळी आहे, अकर्मक आहे. अनुराधा पत्र लिहिते, सकर्मक. सुरेखाचे डोके दुखते, सकर्मक. 6 आहे गायी झाडाखाली बसल्या, अकर्मक. पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा. पहिला आहे क्रीडांगणावर मुले खेळू लागली, खेळू लागली. याच्या खाली अधोरेखित केलेला आहे. मीना पुस्तक वाचत आहे, वाचत आहे या शब्दाखाली अधोरेखित आहे. सरिताने सर्व अभ्यास करून आणला, करून आणला या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. या आतापर्यंत आपण पाहिलेल्या 3 वाक्यांमध्ये एकाच वाक्यात 2 क्रिया दिसतात. त्यातील एक क्रिया वगळली तर वाक्य पूर्ण होत नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण कळत नाही. इतकेच नाही तर काळही कळत नाही. म्हणून वाक्यांमध्ये क्रिया कळण्यासाठी 2 क्रियादर्शक शब्द वापरावे लागतात. म्हणजेच जोड क्रियापद वापरावे लागते. अशी जोड क्रियापदे म्हणजे संयुक्त क्रियापदे होय. म्हणजे जोड क्रियापदांना किंवा जोडून आलेल्या क्रियापदांना किंवा एका समोर एक आलेले जी काय 2 क्रियापदे आहेत त्या 2 क्रियापदांना संयुक्त क्रियापदे असे म्हणतात. वाक्यातील क्रिया दाखवणाऱ्या क्रियापदाच्या मूळ रूपापासून तयार झालेले खेळू हे धातू साधित कृदंत आहे, तर खेळ ही मूळ क्रिया किंवा धातू आहे. बालमित्रांनो, या ठिकाणी आपण पाहूया मूळ धातू खेळ, धातू साधित खेळू आणि संयुक्त क्रियापद खेळू लागला. दुसरा बघा, मूळ धातू आहे वाच, धातू साधित आहे वाचू, संयुक्त क्रियापद आहे वाचू लागला. तिसरा आहे कर, धातू साधित आहे करून, संयुक्त क्रियापद आहे करून आणला. बालमित्रांनो, या पाठाखालील प्रत्येक प्रश्न अतिशय काळजीपूर्वक पूर्ण करा, ग्रुपवर पाठवून द्या. अद्यापर्यंत तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर श्रीमंत कोळी व्हिजन ऑफ टीचर
या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.